आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच दिवंगत लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापौर वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केलेला आहे। या कक्षाचे उद्घाटन आयुष्मान भारतचे प्रमुख माननीय डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे साहेब यांनी उद्घाटन केले आत्ताच। या उद्घाटनाप्रसंगी शहरातील आमदार माननीय उमाताई खापरे तसेच माननीय अमितजी गोरखे, माजी प्राधिकरण अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सदाशिव खाडे सर, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिलाताई बाबर, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक भाऊ बारणे, पक्षनेते प्रशांत भाऊ शितोळे, भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, शिवसेनेचे गटनेते विश्वजित भाऊ बारणे, तसेच सरचिटणीस मोरेश्वर भाऊ आहेत आणि वैशालीताई आहेत, मधुकरजी आहेत आणि आमच्या मातोश्री अनुराधाताई गोरखे आहेत, वहिनी सुप्रियाताई आहेत, भगिनी माईताई आहेत आणि बोराटेताई आहेत आणि सर्व पत्रकार बंधूंनो सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो। पूर्ण होऊन द्या मग तुम्ही विचारा ना। वाक्यामध्ये चुकीचं वाक्य आलं म्हणून मी तुम्हाला इकडे करतो। जर माफी असं झालं की दोघांची जयंती तेवढं संयुक्त जयंती म्हणून त्यात बोलले। ओके ते फक्त तुमची माफी मागून तुम्हाला दिलगिरी माझी। तर आपल्याला सर्वांना माहिती आहे पिंपरी चिंचवड शहर हे खूप झपाट्याने वाढलेत आलेलं शहर आहे आणि पुढे पण भविष्यात कामगार नगरी म्हणून प्रसिद्ध आहे। तर उपचारासाठी बऱ्याच आपल्या समाजातील गरीब घटकांना प्रायव्हेट हॉस्पिटलचं बिल परवडत नाही किंवा त्यांना उपचार घ्यायची बऱ्याच वेळा कठीणाई होती। तर अशा समाजातील सर्वसामान्य नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा म्हणून आपण महापौर सहायता निधी फक्त 5,000 रुपयापर्यंत देऊ शकतो, परंतु त्यालाच मुख्यमंत्री सहायता निधी 1 ते 1.5 लाखापर्यंत आपण देऊ शकतो। आणि आता डॉक्टर ओमप्रकाशजी सर यांच्या माध्यमातून आपण आयुष्मान भारत योजना या महापौर वैद्यकीय सहायता कक्षाला आपण संयुक्तरित्या एकत्रित केलेली आहे। त्या माध्यमातून आपण एका गरजू पेशंटला 5 लाख रुपयापर्यंत मदत करू शकतो आणि ही योजना त्या एकदम सोप्या प्रकारे कशी राबवण्यात येईल त्यासाठी आपण या कक्षामध्ये कायमस्वरूपीचे 2 कर्मचारी किंवा जे आरोग्य दूत आपण शहराचे आरोग्य दूत त्यांना म्हणू त्यांची नेमणूक केलेली आहे। त्यांच्या मार्फत आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकाला कार्ड काढण्यापासून तर हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट करण्यापासून त्याचं बिलिंग, त्याचे उपचार व्यवस्थित होतात का नाही या सर्व गोष्टींचं लक्ष देऊन त्याच्यावर कायमस्वरूपीचा एक प्रभावी उपचार करण्यासाठी त्यांच्याकडून सहकार्य केलं जाईल। या अशा दीर्घकालीन सुरू करण्यात आलेल्या योजनेला आपल्या सर्वांच्या वतीने मी आज सुरुवात झाली असं जाहीर करतो आणि डॉक्टर ओमप्रकाश शेटे सर याबाबत आपल्याला सविस्तर माहिती देईल। प्रथमतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज या कक्षाची उद्घाटन झाले असं उद्घाटक या नात्याने मी जाहीर करतो। आदरणीय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावांजली आदरांजली वाहतो। महाराष्ट्रामध्ये एकूण 4,800 पेक्षा जास्त हॉस्पिटल या योजनेमध्ये आयुष्मान भारत योजनेमध्ये अंगीकृत झालेले आहेत। माझी पत्रकारांना एक विनंती की या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आपला आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असताना प्रत्येक ठिकाणी या योजनेची जागृती करण्याचं काम पत्रकारांनी करावं अशी नम्र विनंती त्यांना करतो। त्याचं कारण आहे की महाराष्ट्र एक युनिव्हर्सल मोडवरती चालणारं किंवा पाश्चिमात्य देशाच्या ज्या पद्धतीनं उपचारासाठी आपण 100% लोकांना लाभ देतो त्या पद्धतीनं हे मॉड्यूल 28 जुलै 2023ला हा जरी शासन निर्णय निर्गमित केला असेल तरी प्रत्यक्ष राबवण्यासाठी जुलै 2025 पासून साधारणतः या योजनेच्या एकत्रीकरणाला सुरुवात झाली आणि कालच्या फेब्रुवारीच्या अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनेचा TMS 2.0 ट्रान्झॅक्शन मॉड्यूल सिस्टीम जे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्र
डिसेंट पद्धतीनं राबवण्यासाठी, ट्रान्सपरंटपणे राबवण्यासाठी आपण याच्यामध्ये सुरुवात केली आहे. आणि याच्यामध्ये राज्यात कधी नव्हे तो कधी काळी 500 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी या योजनेला नव्हता. 450 हॉस्पिटल गेल्या 2014 ते 19च्या कार्यकाळामध्ये मी या योजनेवरती वन ऑफ दी डायरेक्टर होतो आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो. एकत्रितरित्या काम करत असताना चॅरिटेबल हॉस्पिटलच्या हाय पॉवर कमिटीवर देखील मेंबर म्हणून काम करण्याचं भाग्य लाभलं. आणि माझ्या हे लक्षात आलं की सगळ्यात मोठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी स्ट्रेंथ पुणे या शहर आणि जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यातली त्यात PCMCच्या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. अवेलेबल असलेल्या स्ट्रक्चरचा वापर खूप चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी आज एक चांगलं निमित्त मात्र म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करायचा हे रवी भाऊंनी ज्यावेळेस आमच्याशी चर्चा झाली, एका कार्यक्रमात शंकरभाऊ जगतापांनी हा कार्यक्रम एक आरोग्य सेवेचा केला होता, तेव्हा आमची चर्चा झाली आणि आज मूर्त स्वरूपाला सुरुवात झाली. मला या गोष्टीचा आनंद आहे की शेवटच्या घटकांपर्यंत या योजनेचा लाभ देण्यासाठी ज्या महत्त्वपूर्ण आम्ही निर्णय घेतलेत, या राज्यामध्ये 12.5 कोटी जे लोक आहेत ज्यांचं राशन कार्ड पांढरं, पिवळं आणि केशरी या तिन्ही राशन ज्यांच्याकडे अवेलेबल आहे, या लोकांना यासाठी उपचार करण्यासाठी आम्ही पूर्णतः मदत करतो. मात्र एकच आहे की राशन कार्ड हे अपडेट असलं पाहिजे. 12 अंकी त्याचा जो कोड आहे तो जनरेट झाला पाहिजे. कारण केंद्राची अशी कुठली योजना नाही किंवा कुठली यंत्रणा नाही की ती स्वतःच्या यंत्रणेच्या मार्फत लाभार्थ्यांना आयडेंटिफाय करेल. त्यामुळे फूड अँड सप्लाय डिपार्टमेंटच्या माध्यमातून जो काही डेटा येतो तो आम्ही NHAकडे पाठवतो आणि NHA तो अपलोड करतो. या प्रोसेसला साधारणतः 3 महिन्याचा वेळ जातो. परंतु दरम्यानच्या काळामध्ये कोणी रुग्ण ॲडमिट झाला तर PVTG कार्ड जे काही आम्ही निर्माण करतो, समजा त्यांचं नसेलच तहसीलदाराचं प्रमाणपत्र घेऊन वगैरे, त्यासाठी वेगळी यंत्रणा आम्ही आमच्या कॉल सेंटरला किंवा आमच्या हेड ऑफिसला वरळीच्या जीवनदायी भवनला आम्ही बसवलेली आहे. परंतु ह्याचा अर्थ हा नाही की कारण 50% पर्यंत सध्या आमचा उद्दिष्टांक पूर्ण झालेला नाही आहे आयुष्यमानच्या कार्डचा. आणि मला खात्री की जे पत्रकार महोदय ह्या पत्रकार महोदयांचेच कार्ड बऱ्याचपैकी तयार नसतात. म्हणजे आता आयुष्यमान सारथीचा आम्ही ॲप दिला आहे. म्हणजे मी काही पत्रकार परिषदेला सामोरं गेल्याच्या नंतर मी म्हटलं की प्रश्न त्यांनीच विचारायचा ज्यांनी आयुष्यमानचं कार्ड आहे. फक्त 20 म्हणजे 100 पैकी 20 लोकांना प्रश्न, ते म्हणले नाही साहेब आमचं कार्ड. दुर्दैव हे आहे की प्रत्येकाला वाटतं की मी कुठं आजारी पडणार आहे, पण वेळ आणि काळ ह्या गोष्टी, आजार हा अपघाती असतो, तो कधी सांगून येत नाही. त्यामुळे माझी विनंती की आपण सगळ्यांनी हे करावं. आता मला वाटतं आयुष्यमान व्हॉट्सअपचे फीचर्स आपण सगळेजण वापरतो, अगदी ग्रामीण भागातल्यापासून शहरी भागापर्यंत. त्यामुळे आयुष्यमान सारथीचा आम्ही एक नंबर, पण ऑथेंटिक नंबर हा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एकत्रित आहे. त्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला स्वतःचं कार्ड जनरेट करून घेता येतं. आमचा टोल फ्री क्रमांक पण आहे. टोल फ्री क्रमांक सगळ्यात शेवटला सांगतो. आज आम्ही गेल्या टर्ममध्ये 2024 पर्यंत 1700 हॉस्पिटल खाजगी आणि शासकीय याच्यावर सहित होते. परंतु आज 2500 पेक्षा जास्त हॉस्पिटल हे प्रायव्हेट आहेत आणि बाकीचे 2300च्या आसपास शासकीय हॉस्पिटल आहेत. त्यामुळं 4800 हॉस्पिटलचा याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. 1356 पॅकेजेस कधी काळी होते, आज 2399 म्हणजे दुप्पट पॅकेजेस केलेत. आम्हाला हे मान्य होतं की याच्यामध्ये बरेचसे हॉस्पिटल्स हे पैसे घेत होते. त्यामध्ये आम्ही आमच्यामध्ये स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि पॅकेज वाढवण्याबरोबर पॅकेज दुरुस्त करण्यासाठी, त्याचे रेट रिवाईज करण्यासाठी आम्ही कमिटी स्थापन केली. गत वर्षी 1 एप्रिल 2025ला या दोन्ही योजनेचा पहिला अध्यक्ष होण्याचं भाग्य पूर्वानुभव असल्यामुळं मला लाभलं आणि त्यामध्ये 17 एप्रिलला आपण एक कमिटी स्थापन केली कमिशनरांच्या अंतर्गत. आणि त्या कमिटीवरती आपल्या पुणे शहरातून बी चांगले नामांकित हॉस्पिटलचे प्रतिनिधी होते. या व्यतिरिक्त प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे प्रतिनिधी होते, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे होते, मेडिकल एज्युकेशनचे होते आणि डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी. या सगळ्यांनी 2-3 महिन्याच्या कार्यकाळामध्ये चांगला अभ्यास करून सप्टेंबरला या योजनेची नियामक परिषदेची बैठक आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यात झाली आणि त्यामध्ये या 2399 पॅकेजेसला मान्यता देण्यात आली. मला सगळ्यात जास्त या योजनेची सगळ्यात मोठी अचिव्हमेंट ही वाटते की फक्त ही 5 लाखापर्यंत क्लब करून तिथपर्यंत आम्ही थांबलो नाही, तर माननीय मुख्यमंत्र्यांनी कॉर्पस निधीसाठी एक वेगळी फंड्स तयार करून घेतला आणि आता राज्यातल्या प्रत्येक नागरिकांना लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे तिन्ही प्रकार म्हणजे हॅपोलो, ॲलोजेनिक, ॲटोलोगस या तिन्हीला टावी आणि TMAR हे सगळे असे 9 प्रकार याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेत आणि 10 लाखापासून 22 लाख रुपयाचा फंड्स याच्यासाठी आम्ही देतोय. आणि मला आनंद वाटतो की या पहिले आम्ही पेशंट इथं ज्युपिटरमध्ये केला, DY पाटीलमध्ये होतो. तुमच्या प्रेमाइसेसमध्ये असलेल्या हॉस्पिटलची माहिती तुम्हाला नसते, परंतु आमच्या भागातील म्हणजे महाराष्ट्र आमचा आहे सगळा पूर्ण, परंतु मी भरपूर पेशंट या ठिकाणी
आणून या ठिकाणी ट्रान्सप्लांट आपण करतोय. बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी अनेक युनिट महाराष्ट्रामध्ये आहेत. सह्याद्री हॉस्पिटल आहे, आता ज्युपिटर वगैरे हे सगळी हॉस्पिटल इथं फार मोठी स्ट्रेंथ या शहरामध्ये आहे. मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हॉस्पिटल्स या ठिकाणी एमपॅनल 367 हॉस्पिटल या जिल्ह्यामध्ये एमपॅनल आहेत आणि गत वर्षी 54,934 पेशंट आम्ही एका वर्षामध्ये करू शकलो. या ठिकाणी 175 कोटी रुपयाचा निधी यासाठी देता आला. मला अपेक्षित आहे पुढच्या वर्षी, कारण रुग्ण जास्त होईल अशी माझ्या मनामध्ये हे नसते, परंतु काळाबरोबर अनेक रुग्ण असतात, त्यामुळं जास्तीत जास्त शेवटच्या घटकांपर्यंत लाभ देण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. आज महापौर रविभाऊ लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि विविध योजना एकत्र करून त्यांची काही मुलं आमच्या हेड ऑफिसला त्यांना आम्ही ट्रेनिंग दिले. मला मान्य आहे की पहिल्या दिवशी 100 पैकी 100 पेशंट होणार नाहीत, यामध्ये चिकाटी लागते. कारण मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा मी ज्यावेळेस प्रमुख झालो त्यावेळेस गत काळात मी ज्यावेळेस नजर टाकली त्यावेळेस 40,53,00,000 रुपये फक्त जास्तीत जास्त निधी गेला होता. यातले बहुतांश आम्ही जे असू द्यात, तुम्ही स्वतः असू द्यात, रविभाऊ असू द्यात, सगळे ताई, आपण सगळेजण त्या काळामध्ये लाखो लोकांना मदत करू दिली. परंतु त्या सुरुवातीच्या दिवशी फक्त माझ्याकडे 3 लोक आले होते आणि शेवटच्या दिवशी 1,000पर्यंत गेली होती. यासाठी चिकाटी लागते, सातत्य लागतं आणि आपण सातत्याने बसून लोकांच्या प्रश्नामध्ये जर आपला हेतुशुद्ध असेल तर लोकांना न्याय देता येतो. या नाही त्या, त्या नाही त्या, त्या नाही त्या, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला ह्याच्यामध्ये लाभ देता येतो. आणि येत असताना माननीय महापौरांची आणि आमची गाडी चर्चा झाली. आम्हाला वेळेवरच कार्यक्रम सुरू करायचा होता, परंतु अचानक आम्हाला समजलं की राज्याचे प्रथम नागरिक माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येऊन पुढे जात आहेत, म्हणून आम्ही तिथे थांबून परत इकडे आलो. म्हणून आम्हाला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु राज्यामध्ये मला वाटतंय की या महानगरपालिकेला एक वेगळं महत्त्व आहे. चाफेकर बंधूंपासून इतिहास काढला तर फार मोठा आहे. मोरया संस्थांचं यांचं एक वेगळा दबदबा आणि या ठिकाणी असलेल्या इंडस्ट्रीयल जी ग्रोथ आहे ती आशिया खंडात नंबर 1ची असल्याप्रमाणे आहे. त्यामुळं या ठिकाणी विकास ही होणारी प्रक्रिया आहे. कुठल्या सरकारच्या काळामध्ये कमी प्रमाणात होते, कुठल्या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होते, परंतु आरोग्य हा असा विषय आहे की आरोग्याच्या बाबतीत मात्र कुठलाही भेदभाव होऊ नये. किंबहुना ह्या त्यांच्या सर्व कार्यकाळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सेवा झाली, अशा पद्धतीने व्हावी. आम्ही 25,000ची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता 3 लाखापर्यंत दिली आणि आज आम्ही आयुष्मानच्या माध्यमातून एका चांगल्या दोन्ही महात्मा फुले आणि आयुष्मानच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचा लाभ आम्ही दिला. साधारणतः 5,400 कोटी रुपयाचा निधी या योजनेसाठी. निधीची कमतरता नाही, तर काम करण्याची कमतरता आहे. त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही इथं आलोय. मला आनंद वाटतो की महाराष्ट्रातला एक नवीन माननीय मुख्यमंत्री महोदयाबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांना फार आनंद झाला. 3-4 दिवसापूर्वी रविभाऊंनी त्यांच्याशी चर्चा केली की ही स्कीम आता इंडिव्हिज्युअल होण्यापेक्षा डिसेंट्रलाइज व्हायला पाहिजे, कारण डिसेंट्रलाइज झाल्याशिवाय शेवटच्या घटकांपर्यंत न्याय मिळणार नाही. त्यामुळे श्रेयवादाच्या कुठल्या लढाईत न पडता आम्ही ह्याला डिसेंट्रलाइज करून आज महाराष्ट्रातला पहिला महापौर वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना पिंपरी चिंचवडमधून आम्ही सुरुवात केली. यानंतर आम्ही नागपूर, नवी मुंबई वगैरे सगळ्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळं मी आपल्या सगळ्या ह्याला शुभेच्छा देतो आणि आज मुद्दामून पहिला कक्ष असल्यामुळं की दायित्व घेतो की या ठिकाणी कुठला शॉर्टफॉल पडला तर आमच्याकडे मुंबईमधल्या भरपूर NGO आहेत, रोटरीसारखे आहेत, टाटा ट्रस्टसारखे आहेत, हे कसं क्लब करून या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करता येईल. धन्यवाद. एक टोल फ्री नंबर आहे आमचा, तेवढा तुम्हाला हे घेऊन टाका. नंतर रविभाऊंना काही दिवसामध्ये टोल फ्री नंबर आम्ही हे करून देऊ. 1800 आयुष्मानचा आमचा टोल फ्री नंबर आहे. 1800-233-2200. याच्यातला कुठलाही अक्षर चुकू नका, नाही तर मला फोन येतात की तुम्ही चुकीचा नंबर दिला, असं झालंय. त्यामुळं विनंती, माझा मुखोद्गत आहे ते, त्याच्यामुळं 1800-233-2200 हे आमचे कॉल सेंटर आहे. 50च्या आसपास मुलं या ठिकाणी बसलेले असतात. 24 तास यंत्रणा कार्यरत असते. आणि या व्यतिरिक्त आयुष्मानचा जो ॲप आहे तो ओपन केला, त्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी क्लिक बसला असाल तर या ठिकाणी क्लिक केलं की जवळचे हॉस्पिटल तुम्हाला रेड सिग्नलमध्ये दिसतील की त्याच्यात GPS यंत्रणा आहे की कुठल्या हॉस्पिटलला कुठं जायचं काय नाही. क्लिक केलं तर आपल्याला ते जवळच्या जवळ हे करता येतं. असे अनेक प्रयोग झाले आणि करू. यामध्ये सुधारणा असेल तर निश्चित तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत. त्यामुळं ह्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड अपडेट असणं आवश्यक आहे. शहरात जवळपास राज्यात अनेक असे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं थंब होत नाही म्हणून रेशन कार्ड अपडेट होत नाही. त्यांच्यासाठी काय, त्यांना तर योजनेचा लाभच घेता येतो नाही, असं काही नाही आहे. PVTG कार्ड हे आता तुम्हाला हे फक्त तुम्ही वयस्कर व्यक्तींना सांगतात, परंतु अतिशय मध्यम वयातले जे व्यक्ती आहेत, तरुण व्यक्ती, त्यांच्यासाठी आधार कार्ड नाही, हे नाही आहेत.
आयुष्यमान कार्ड नाहीत आणि राशनमध्ये नावं नाहीत. इव्हन म्हणजे बोलू नये की बांगलादेशी लोक काही काळ येऊन त्यांनी त्यांचे परमनंट कुठल्या पद्धतीनं राशन कार्ड अपडेट करून घेतले होते ते आपण हे केले. परंतु आपणच आपल्या लोकांचा ज्यांचा प्राथमिक पहिल्यापासून हक्क आहे ते वंचित राहणार नाहीत. आम्ही PUTG कार्ड जी असतात ते आम्ही आमची एक वेगळी यंत्रणा बसवलेली, तहसीलदारनी ते सर्टिफिकेट ते काय 2 घंट्यामध्ये तुम्हाला CSC सेंटरवर जाऊन ते करून आमचे अपलोड करून दिले की आमच्या आरोग्य मित्रांना त्यांचे ॲक्सेस दिलेले आहेत, ते कार्यरत करतील. त्याच्यामुळे काही उपचार थांबणार नाहीत. परंतु माझी विनंती कार्ड काढण्यासाठी आपण हे करावं. आणि वयस्कर व्यक्तींचे त्यांना ॲडिशनल हे एक गोष्ट आहे वयस्कर व्यक्तींचा आणलं तुम्ही तर की 5 लाख रुपये जे 70 वर्षाच्या वरचे व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल तर त्यांना 5 लाख रुपये माननीय मोदीजींनी एक ॲडव्हान्टेज म्हणून त्यांना 5 लाख रुपये ॲक्सेस दिलेले आहेत. त्यामुळं 5 लाख प्लस 5 लाख मला वाटतं बहुतांश कुटुंबियांमध्ये 70 वर्ष वयाच्या पेक्षा एक व्यक्ती असतात त्यांना ॲडिशनल 5 लाख. आपण महापौर इथं मध्यवर्ती कार्यालय म्हणून नियुक्त केलेलं आहे. बरेच आपले आता रुग्णालय जे आहेत ते विविध भागात आहेत, तर त्या ठिकाणी काही आपल्याला तसं विचार करता येईल किंवा काही अनुषंगाने आपण विचार करणार आहोत का, जेणेकरून अतिशय सुलभ पद्धतीनं हे होईल. कारण रुग्णांना तिथून इथपर्यंत येणं किंवा त्यांच्या नातेवाईकांना इथे येणं, कारण अशा वेळेला नातेवाईकांवरती एक प्रेशर असतं की आपण उपचाराकडे लक्ष द्यायचं म्हणून हे कागदपत्र आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला काही असं व्यक्ती ठेवणं शक्य होईल का? आता सध्या जे 2 आपले आरोग्यदूत आहेत मनोज शिंदे आणि अभिजित पानखेडे, हे स्वतः जेवढ्या त्यांच्याकडं उपचारासाठी मागणी आली स्वतः जाऊन प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः हजर राहून त्या प्रत्येक रुग्णाची चौकशी करून त्याचं ॲडमिशन करून त्याला चांगला उपचार भेटावा म्हणून मनापासून प्रयत्न करतात ते. आणि जवळजवळ 100% त्यांनी प्रत्येक रुग्णाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. जर मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना मदत नाही करता आली तर धर्मादाय ट्रस्टमधून सुद्धा एक मोठं ऑपरेशन असलं तर त्यांना सुद्धा 5 लाख रुपये मदत करण्यात त्यांना यश आलं. शिवाय मोफत औषधोपचार त्यांनी करून दिला. तर आता 2 आरोग्यदूत आपण सुरुवातीला नेमलेले आहेत कायमस्वरूपी. जर भविष्यात रुग्णांची संख्या वाढली तर आपण त्याबाबत नक्कीच विचार करून अजून आरोग्यदूत वाढू. आमचे आरोग्य मित्र प्रत्येक हॉस्पिटलच्या तिथं समोर आयुष्यमानचं काउंटर आहे, तुम्ही कधी चेक करू शकता. आणि त्या ठिकाणी आमचे आरोग्य मित्र हे आम्ही पे करून हे केलेले असतात, त्यामुळं ते आहेतच. पण यापेक्षाही हे जे इथं पेपरलेस आहे, पेपर कागदोपत्र कुठलं जमा करायचं नाही, तिथंच ऑनलाईन सगळं ऑन दी स्पॉट सगळं ते सबमिशन करायचं. आता हॉस्पिटलला सगळे अधिकार दिलेले आहेत आणि 2399 पॅकेजेस आहेत. त्यामुळं जेवढं काही पेपरलेस आणि लोकांना पूर्ण ॲक्सेस देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो ऑलरेडी ऑनगोईंग आहे. आणि यांचे 2 जे आरोग्य मित्र आहेत इतकं करूनही काही टेक्निकल एरर येतात किंवा कागदपत्राचं सबमिशन जसं आता यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं नसतात, तर ते करण्यासाठी या आरोग्य मित्रांनी आमच्या हेड ऑफिसला सगळी ट्रेनिंग घेतलेली. त्यामुळं त्याच्यामध्ये काही जे रुग्ण वंचित राहण्याची शक्यता असते त्यांना न्याय देण्यासाठी हे आरोग्य मित्र काम करतात. यामध्ये फक्त शस्त्रक्रियेसाठीचा खर्च केला जातो का वर्षानुवर्ष लागणारे जे काही मेडिसिन औषध उपचार असतात त्यात पण खर्च? नाही, ते कुठल्याही सरकारला शक्य होणार नाही. तुम्ही समजून घ्या, डायबिटीज आणि BP ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा अनेक रुग्णांना अशा असतात की आपल्या सवयीमुळं याच्यामुळं की डेली मेडिसिन्स घ्यावं लागतात. ते डेली मेडिसिन्स आमच्या या योजनेमध्ये नाही आहेत. योजनेत रुग्ण ॲडमिट झाल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत त्यांना आम्ही पूर्ण फूड्सपासून मेडिसिनपर्यंत सर्जरीपर्यंत आम्ही देतो. खाजगी जे हॉस्पिटल आहेत त्याच्यावर शासनाचं नियंत्रण असतं. हॅलो सर, बस करा, बरं बस. हां खाजगी हॉस्पिटल आहेत त्याच्यावर शासनाचं नियंत्रण असतं किंवा विधानसभेची बरीच चर्चा झाली आहे. तर आमच्याकडे 5 आमदार आहेत, 1 खासदार आहेत. तर ह्या लोकांवर तुम्ही काही जबाबदारी टाकणार आहे की नाही की काही हॉस्पिटलवर तुम्ही बघा, कारण त्याचं किंमतच देत नाही. ते तुमचे काय 10-15% करायला पाहिजे. धर्मळे आहेत तरी इथं नोंद झालेली हॉस्पिटल असतात, पण त्यांच्यावर मालदोंडेपणा कमी करण्यासाठी शासन काय करणार आहे? आपण आपल्या शहरामध्ये स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप हेल्थ डेस्क शहरातील संपूर्ण हॉस्पिटलांमध्ये आता उभारण्यात येणार आहे. त्या माध्यमातून संपूर्ण रुग्णांची जी उपचार पद्धती आहे ती आधुनिकरित्या करण्यात आपल्याला यश येईल. त्यांच्या खाजगी हॉस्पिटलवरती आम्ही हे जे आयुष्यमान सारथी किंवा आयुष्यमानचं पोर्टल आहे तुम्ही ऑनलाईन चेक केलं तर याच्यावरती ग्रीव्हन्स दाखल करण्यासाठी हे असतात आणि आम्ही ताबडतोब त्याची नोंद घेतो. त्यामुळं आमची यंत्रणा आहे, त्याचा उपयोग कसा करायचा हे बघा. आणि लोकप्रतिनिधींनी आज ज्या पद्धतीने कार्यक्रम घेतला त्या अर्थी ते 10 पावलं पुढे आलेले आहेत. आणि यातून येणाऱ्या काही जर तक्रारी असतील तर निश्चित आम्ही त्यांची दखल घेऊ. ऑनलाईन तक्रार करायला या पोर्टलवरती तुम्ही गेलात
त्याच्या ॲक्सेस आहे तुम्हाला. मोशी दुर्घटनेत जे जखमी झाले होते त्यांना याचा काही लाभ आपल्याकडनं घेता आलाय का किंवा त्यांना काही लाभ? नाही, याच्यामध्ये काय रुग्णाची अशी कुठली कॅटेगरीज नाही, म्हणजे कुठलाही रुग्ण याच्यामध्ये ऍडमिट होऊ शकतो. म्हणजे असे राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून झोपडपट्टीतला प्रत्येक व्यक्ती ह्या योजनेसाठी पात्र आहे. त्यामुळं याच्यामध्ये बायफर्गेट करून आम्ही असं काहीच हे नाही त्याच्यामध्ये. बायफर्गेट नाही, पण आत्ताची दुर्घटना झाली तर त्यातल्या जखमींना याचा लाभ घेता आला का किंवा त्यांना आपल्याला देता आला असा प्रश्न आहे. नाही, तक्रार आली असती तर मग काय कळालं. हा, आता ते जर आले तर त्यांना नक्कीच नाही, पण कुठले असू द्या, त्यांनी जर समजा काय असेल असं तुमच्या निदर्शनाला असेल तर बिलकुल सांगा, आम्ही त्याच्यात काय. तक्रार नाहीये, मी विचारतोय माहितीसाठी. नाही, असं आहे. अशी दुर्घटना ज्यावेळेला घडते तर तिथं या योजनेचा लाभ घेता बिलकुल 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 ऍक्सिडेंटचं ते कव्हर आहे याच्यामध्ये. ऍक्सिडेंट पण कव्हर आहे. तो ऍक्सिडेंट कुठल्या पद्धतीनं असेल. हा, जेजुरीच्या त्या दुर्घटनेतले कव्हर केले आपण. ऍक्सिडेंट ह्याच्यामध्ये कव्हर आहे, काही असं हे नाही. सर, जसं की तुम्ही म्हणालात की मुख्यमंत्री योजना जी आहे सहायता योजना, त्या दोन्ही या सहायता योजनाला आयुष्यमान सारथी आणि महात्मा फुले योजना इंटरकनेक्ट केलेली आहे. तर महात्मा फुले योजनेमध्ये प्रायर ज्या पेशंटला ऍडमिट केलं जातं आणि पेशंटला ऍडमिट केल्यानंतर आता जसं आपल्या या योजनेमध्ये म्हणालो की आपल्याला पिवळं, केसरी आणि पांढरं हे तिन्ही कार्ड ऍप्लिकेबल आहे. पण काही वेळेला असं होतं की महात्मा फुलेमध्ये त्याला ऍप्लिकेबल केलं जात नाहीये. तर आता ह्या योजनेमध्ये तसं काही होणार आहे का? बरेचसे असे पेशंटच्या तक्रारी आहेत की त्याला शेवटी बिल भरावंच लागतं आणि महात्मा फुले योजनेमध्ये तुम्ही बसत नाहीये असं म्हणून तो डिस्चार्जच्या वेळेस दर भटकतो आणि तो बाहेर पडतो पैसे भरून. प्रश्न असा आहे, योजनेचा लाभ घेताना सुरुवातीला 2 प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. रुग्ण आल्याच्या नंतर तो सस्पेक्टेड असतो, समजा एखाद्याला छाती दुखते किंवा मॅसिव्ह हार्ट अटॅक आहे आणि त्या पद्धतीनं त्याची अँजिओग्राफी करायला, त्या अँजिओग्राफीला पैसे घेतात सुरुवातीला. पण त्याच्यामध्ये जर आयडेंटिफाय झालं की 2 ब्लॉकेज आहेत, 3 ब्लॉकेज आहेत किंवा जास्त आहेत आणि CABG म्हणजे ओपन हार्ट सर्जरी करायची वगैरे, तर त्यावेळेस आपण त्याचे प्रिऑज जनरेट करतो ते डॉक्टर. आता ते सगळे अधिकार आम्ही त्यांना दिलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी आरोग्य मित्राला सांगायचं वगैरे, अशी मधला जो काही कार्यकाळ आहे तो पूर्णतः कमी केला आहे आणि त्यांनी प्रिऑज जनरेट केली की आम्ही त्याला मान्यता देतो. त्यामुळं हे सगळं कॅशलेस योजना आहे आणि ह्याच्यामध्ये कोणी बदमाशी करत असेल, कारण काय आता मी फार छाती ठोकपणे ह्यासाठी सांगू शकतो की योजनेतले लूपहोल्स होते. 2013-14 ही योजना सुरू झाली आणि तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेशची आम्ही कॉपी पेस्ट करून तत्कालीन सरकारने, हेतू चांगलाच होता, काही विषय नाही, की राजीव गांधी जीवनदायी योजना हे नामकरण करण्यात आलं आणि योजना ताबडतोब लॉन्च करायची होती तत्कालीन सरकारला, म्हणून त्यांनी चांगल्या हेतून ती कॉपी पेस्ट करून हे केली. पण त्यानंतर 2013 पासून ते 26 पर्यंत 25 पर्यंत 12 वर्षामध्ये पॅकेजेस ज्या पद्धतीने वाढले, उपचार पद्धती वाढल्या. फक्त 1356 होते, आम्ही 2399 केले. 1.5 लाखापर्यंत होतं, 5 लाखापर्यंत केलं. CABG पहिले 1,20,000 रुपये पॅकेज होतं, आम्ही 2.5 लाखाच्या आसपास केलं. कॅन्सरचे सगळे पॅकेजेस आम्ही रिवाईज केले. जे काही बालकांच्या शस्त्रक्रियांचे जे काही दर होते ते सगळे आम्ही रिवाईज केले. त्यामुळं 95% रेट रिवाईज झालेले आहेत. म्हणजे जसं की तुम्ही म्हणता की रेट रिवाईज झाल्यामुळे हा लाभ प्रत्येकापर्यंत मिळू शकतो. 95% 98% लोक. हा पहिलं होतं ना, बेसिक हॉस्पिटल पण कमी एम्पॅनल होते, 1700 होते, आज 4800 हॉस्पिटल आहेत, म्हणजे 5000च्या आसपास हॉस्पिटल आहेत. त्यामुळं आज अवेअरनेस करायला ही पत्रकार परिषद आहे, लक्षात घ्या. आणि याच्यामध्येही तुम्हाला काही वाटलं, सूचना असतील, सातत्याने मी आज जाहीर केलं किंवा पहिला कक्ष आहे, त्यामुळे मी जबाबदारी घेतो की यात समजा 2-3 गोष्टीतून काही गोष्टी होत नाही आहेत. काही जसं आम्ही ह्याच्यामध्ये मुंबईत योजना चालवत असताना, त्यावेळेस मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख असताना, ज्ञानपुष्पा नावाची DY पाटील जे हॉस्पिटल नेरूळचं, त्यांनी स्कीम केली होती की कुठलाच कागद नाही, त्याला ते एक अर्ज भरून ते उपचार द्यायचं, म्हणजे हेतू शुद्ध आहे. आणि ते आम्ही कन्सेप्ट सगळा त्यांना दिला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या कक्षाचं उद्घाटन केलं होतं. त्यामुळं हे आता आमचा इथून पुढचा या कक्षाची संलग्न आलेला रुग्ण वापस जाऊ नये याची पुरेपूर आम्ही काळजी घेऊ. दुसरा प्रश्न असा आहे की सर, जसं माननीय महापौर साहेबांनी म्हटलं की या योजनेमध्ये आम्ही 2 दूत म्हणजे आरोग्य दूत नेमलेले आहेत. तर आता अशी अडचण निर्माण होऊ शकते की 2 दूत हे म्हणजे सफिशियंट नाही, कारण का की ऑनलाईन
असे किती आहेत की 50% पेक्षा लोक आहेत की त्यांना ऑनलाईन कळतच नाहीये, सारथी वगैरे अजूनही ते सारथी तिथंच गेले नाही, जाणार पण नाही. तर तसं तुमचं पण म्हणणं आहे की आपण कॅशलेस बऱ्यापैकी केलं पाहिजे आणि कोणाची मनमानी तिथे चालणार नाही, हे अगदी खरं आहे. परंतु ज्यांना ते ऑनलाईन कळत नाही त्यांच्यासाठी हे दूध वाढवणार का आणि किती दिवसात वाढवणार? माझी महापौर साहेब तुम्हाला विनंती की आपण काय करा, 2 जणांचे 2 नंबर देऊन टाका, तुम्ही स्वतःचे हे करा आणि प्रेसवाल्यांना देऊन टाका आणि त्यावरती व्हॉट्सअपवरती हे करा. जसं मी एक सिंपल मेसेज, मला कोणी फोन केला, मला बोलू नकोस, फक्त एवढं कॉपी पेस्ट करून मी त्याला मेसेज पाठवतो, तो भरून पाठवतो. म्हणजे त्या मेसेजमध्ये इतकं सिंपल आहे की त्याच्यामध्ये मी स्टार करून ठेवलेला मेसेज आहे. त्यामध्ये हॉस्पिटलचं नाव, पेशंटचं नाव वगैरे अशा पद्धतीने सगळं हे केलेलं आहे. त्याचा मोबाईल नंबर, आयुष्यमानचं कार्ड, संबंधित रुग्णालयाचं वगैरे नाव, तेवढा साधा व्यक्ती देखील तो भरून हे करू शकतो. आणि मग त्यांना ती पण ट्रेनिंग आम्ही देऊन टाकू की कशा पद्धतीनं हे करायचं ते. म्हणजे लोक इथं नाही आलेत, कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे की साईटवरती कोणीतरी आहे, ते कसं येणार की इथं ॲडमिट करायचं पेशंट का तुमच्याकडे यायचा. त्यामुळं मोबाईलचा ॲक्सेस, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्या पद्धतीनं करू. ऑनलाईन कुणाला कळणार नाही. 2 मोबाईल नंबर त्यांना तुमच्या स्वतःच्या ह्यानी, म्हणजे काय होतंय, माझं तुमच्या स्वतःच्या ह्यासाठी म्हणतोय की महानगरपालिकेचे परमनंट नंबर त्यांना देऊन टाका. म्हणजे सत्ता तर होते, बरेचशी मुलं सोडून जातात, हे जातात, त्यांच्यावरती मोबाईल जायला नको, कारण ते प्रसार एवढा होतो. ते बरोबर, महानगरपालिकेचे प्रस्थापित नंबर जर आमच्यापर्यंत मिळाले. सर, आपण आता म्हटले मुख्यमंत्र्यांपासून तर झोपडपट्टीवासियांपर्यंत योजना आहेत आपल्याकडे. याच्यामध्ये एक योजनेची कमतरता मला जर असेल ते स्पष्ट करा. ट्रान्सजेंडर जे आहेत त्यांच्या ऑपरेशनला खूप मोठा खर्च लागतो, तर त्याची काही तरतूद आपल्याला यामध्ये करता येईल का? ट्रान्झिस्टरला करण्यासाठी का? नाही. सर, काय ठिकाणी टाईप केलेले जे हॉस्पिटल आहेत तिथं आता लोक आर्टिफिशियल सगळ्या काही गोष्टी करतात, IVF साठी मागतात मला, बरं का, काही गोष्टी आम्हाला मर्यादा आहेत, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी बोलता येणार नाही. आता ते आजार असेल तर आपण बिलकुल करू, त्याच्यात काही शंका नाही. आजार ह्या प्रक्रियेला पूर्ण समाविष्ट करण्यात आले. त्याचा खर्च खूप मोठा आहे. नाही, आले होते आमचे, मी स्वतः एनजीओ त्यांच्या लोकांसाठी करतो ना, त्यासाठी विचारला प्रश्न. आपण तृतीय पंथीयांना ह्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलंय, परंतु ते करण्यासाठी नाही, ट्रान्सजेंडर नाही. आणि ते तुम्हालाही संयुक्तिक वाटणार नाही, कारण आपण काही गोष्टीला बळ देऊ नये किंवा काही करू नये असं माझं. काय ठिकाणी टाईप केलेले जे हॉस्पिटल आहेत तिथं देखील उपचारासाठी कुठंतरी तो जे केला जातो. आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे, आमदार सामूहिक यांचे PA होते सुशांत सर, त्यांच्या पत्नींना या गोष्टीसाठी बळी पडावं लागलं. सह्याद्री हॉस्पिटल पासून मंगेशकर हॉस्पिटलला न्यावं लागलं. त्यावेळेस जी भूमिका होती आमदार म्हणून त्यांनी निवडली, परंतु आताची जी भूमिका आहे अशी अशा गुणगड होईल असं मला वाटतं का? किंवा याच्यावर पर्याय मार्ग म्हणून तुम्ही काय सांगाल? त्या प्रकरणामध्ये मलाही फार वाईट वाटलं होतं आणि मी स्वतःही, आम्ही जींशी त्यावेळेस कॉन्टॅक्ट करून पत्रकार परिषद तर घेतलीच होती तेव्हा, आणि एक पत्र कंपल्सरी केलं होतं की आम्ही डिपॉझिट घ्यायचं नाही. काही गोष्टीतून आम्ही सुधारणा केली. निश्चितच दुर्दैवी घटना होती लोकप्रतिनिधींची, आणि त्यामध्ये भरपूर लोक म्हटले की ठीक आहे, तुम्ही लोकप्रतिनिधींच्या PNना सिरियस घेताय, पण गरीब माणसाचं काय, त्या अनुषंगाने आम्ही हे केली. पण मुळामध्ये माझी विनंती आहे की आता आम्ही एक बैठक या ठिकाणी, आमचा सगळ्यात एक मोठा थोडासा लूफहोल आहे समजा, की जे 5 स्टार हॉस्पिटल आहेत, कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत, ह्या योजनेमध्ये 50%च हॉस्पिटल आलेले आहेत. उर्वरित समजा आता आदित्य बिर्ला काही दिवसासाठी आले, ते गेले. तर ह्यांनी काय केलं की नाही, आम्हाला रेट्स, आता हे बघा, 5 लाख तर तुम्हाला 50 लाख पण पुरणार नाहीत, पण ह्याचा अर्थ हा नाही ना की गरीब लोक त्याच्यापासून वंचित ठेवा. त्यामुळं नवीन अमेंडमेंट करून कशा पद्धतीनं आम्ही आर्टिकल 21 आहे की प्रत्येकाला फंडामेंटल राईट आहे की त्यांनी कुठं जायचं, ससूनमध्ये जायचं का, औंधच्या हॉस्पिटलमध्ये जायचं का, इथं ज्युपिटरमध्ये जायचं. त्यामुळे ह्या हॉस्पिटलला महापौरांच्या उपस्थितीमध्ये एक वेगळी बैठक या ठिकाणी माझ्या लक्षात आलं की आपण एक बैठक आयोजित करू आणि त्या हॉस्पिटलला कन्व्हिन्स करण्यासाठी आपण प्रयत्न करू की ठीक आहे, तुमचे 20% जे काही इंडिजंटसाठी आणि विकरसाठी जे बेड आहेत सरप्लस, आमचे पण 25% बेड मिनिमम आमची 8 आहे, तर ते तेवढं करू. म्हणजे 45% बेड रिझर्व राहण्याची प्रोसेस होईल आणि लोकांना जास्तीत जास्त लाभ. आता 2 नंबर लिहून घ्या, आपले जे आरोग्य मित्र आहेत त्यांचे, मनोज शिंदे. आता हे तुम्ही महानगरपालिकेकडे ट्रान्सफर करून घ्या. परत टोल फ्री नंबर पण देतो परत आलो, 8412 995599 5599. आणि अभिजित पानखेडे 9112 40 41 8.
404181. आणि टोल फ्री नंबर पण येईन कायमस्वरूपी. त्यासाठी पण एक अजून नेमणूक करू. एक टोल फ्री नंबर म्हणजे काय? Continue फक्त ते मुलं बसलेले असतील त्यांना ते- कक्षामध्ये कायमस्वरूपी येईल तो. हे आरोग्यदूत आणि ते कॉल सेंटरवर अटेंड करणं असेल. माझी आमच्या डीसीला यांना सूचना आहे की आपले 2 माणसं 24 आवर्स यांच्या नंबरला कनेक्टिव्हिटी देऊन टाका. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं आपण मेसेज आम्ही जसं ग्रुपमध्ये पाठवतो समजा मेसेज तसं ते पाठवतील. ते कोणी आरोग्य मित्र ठेवा, कोण ठेवायचं ठेवा. ही योजना आणि TPA कोण आहेत? महापौर साहेब, ही योजना तुम्ही TPA जोपर्यंत चालू राहणार आहे, त्यांनी ते करून चालू द्या. तुम्ही पण कायमस्वरूपी महापौर बदलले तरी कायमस्वरूपी चालू नाही आहे. सुरुवात झाली. जसं मुख्यमंत्री सहायता निधी वैद्यकीय सहायता कक्ष पहिल्यांदा 2014-15 मध्ये देवेंद्रजींनी स्थापना केला. 40 कोटीचे आम्ही 598 कोटी, चॅरिटेबल बिलकुल काहीच नव्हते, 1211 कोटी, 1800 कोटी रुपयाचं काम उभा करता आलं. आता हा आलेख कमी अधिक होईल पण बंद पडणार नाही. कारण ही अशी ही लोकसंसद आहे थोडक्यात. हे मोठं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लोकांना न्याय देताना स्थापित केलेल्या गोष्टी डिस्ट्रॉय करता येत नाहीत आणि आरोग्य तर त्या बाबतीत करता येणार नाही. त्यामुळे आता इथून आजपासून सुरुवात झाली. आता ग्रास्पिंग करून प्रत्येकाची लेवल कशी वाढवायची ती आपापल्या पद्धतीने वाढवली पाहिजे. महापौर साहेब, मोशी आणि दापोलीची जी दुर्घटना घडली त्याच्यात आपण जी मदत जाहीर केली होती ती मदत पोहोचली का? आता मोशीतल्या सर्व मयतांना मदत पोचत आहे. काही मयत जास्त मागणी करत आहेत पण हळूहळू त्यांची जशी समस्या त्या कंपनीच्या बाबतीत आहेत त्या परिपूर्ण झाल्यावर ते पण मदत स्वीकारतील. आणि फुगेवाडीची तर स्थायी समितीच्या आज बैठकीत ते मंजूर होईल. मला वाटतं भरपूर प्रश्न विचारले. पालिका आभार मानू. आज आपण सर्व आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी माननीय महापौरांच्या संकल्पनेतून जो वैद्यकीय सहायता कक्ष उभारण्यात आला त्याचं उद्घाटन म्हणून आपल्याला शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सर्वात प्रथम तुम्हाला आमच्या शहरातल्या शहराध्यक्ष असतील, आमचे सर्व चारी आमदार असतील, आम्ही पदाधिकारी नगरसेवक असू या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो. यामध्ये आमचे आमदार अमितजी गोरखे असतील, उमाताई शंकर शेठ जगताप, महेशदादा लांडगे, अध्यक्ष आमचे शत्रुघ्न कोकाटे, आमचे महापालिकेचे पदाधिकारी, आमचे सर्व सहकारी आणि विशेषतः आज दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय दादांच्या प्रतिमेला आपण अभिवादन करून या ठिकाणी या उपक्रमाला सुरुवात केली. त्यामुळं विशेष म्हणजे आज जरी दादांची पहिली जयंती असताना हे 2 योगायोग मागच्या वेळेचे खूप चांगले होते, परंतु दुर्दैव आहे की शहरामध्ये आज दादांच्या या आठवणींना खरंच आपल्याला उजाळा द्यावा लागतो. कारण की या शहरात साहेब दादांच्या आठवणी खूप आहेत. त्यामुळे आपणही त्याला उजाळा दिलेला आहे सर्वांनी. मी त्यांनाही अभिवादन या निमित्तानं करतो. मी सर्व पत्रकार बंधू प्रतिनिधींचे ही योजना शहरातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाण्यासाठी मी शेट्टी साहेबांना आपण सर्वजण अनेक वर्षापासून परिचित आहे आणि तळागाळातून सहकार्य करण्याची ज्यांची भावना आहे अशा मुख्यमंत्र्यांच्या विचारातून ही 2014 रोजी ज्यांच्या संकल्पनेतून ही अंमलात आली ते शेट्टी साहेब आहेत. आणि त्यांनी प्रमुख म्हणून आणि असलेल्या त्रुटी कशा पद्धतीने दूर करता येतील या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला केलंय. पिंपरी चिंचवड शहरात सर्वच्या सर्व रुग्णांना कमीत कमी रुग्ण होऊन जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. मुख्यमंत्र्यांच्या सहायता कक्षाबरोबर आपला महापौर कक्ष देखील या योजनेला बांधील आणि बांधलेला असेल, त्यात कुठल्याही अडचणी आपल्याला जाणवणार नाहीत अशी अपेक्षा आपण सर्वजण व्यक्त करूया. दिलेले कॉल सेंटरचे नंबर, टोल फ्री नंबर आपल्या माध्यमातून या शहरामध्ये जातील अशी अपेक्षा मी आपल्याकडूनही ठेवतो. आणि ही पत्रकार परिषद या ठिकाणी समाप्त झाली असं सर्व